आणि जे एक्झाम्पल दिलं एक्झाम्पलला काय दिलं होतं की लायबिलिटी ISTची 1000, CSTची 300, GST 300 आणि क्रेडिट किती आहे हे तिन्ही मिळून लायबिलिटी किती आहे 1600, ITC किती आहे 1700. आता हा जर तुमच्याकडे IGST आहे हे 1300चा काय आहे IGSTचं क्रेडिट आहे. हे पहिल्यांदा यूज करायचं आहे 1000 बरोबर आहे. तर 1000 यूज केले या 1300 मधल्या ISTचे हे IGST आहे हे क्रेडिट, CGST आहे त्याच्या खाली क्रेडिट हे GST आहे. ह्या IST लायबिलिटी किती आहे 1000. 1000 वापरले 300 उरले ना. जर 300 उरले तर 300 मधले किती वापरायचे तुम्हाला 100 वापरायचे. तुम्ही IGST मधनं 100 घेऊ इच्छिता 100 घेऊ शकता. प्लस हे 200 आहेत ना इकडे हे 200 तुम्ही घ्यायलाच आहात हे 200 संपले. मग इथे यातले 100 वापरले 200 वापरले यातले 200 शिल्लक आहेत ना अजून. प्लस हे 200 कुठले घ्या IGST मध्ये. मग आता हे किती लागतील यातले 100च लागतील. मग यातले 100 उरतील ना. आता तुम्हाला वेगवेगळे यात शक्यता असू शकतात की तुम्ही पहिल्यांदा हे तर फिक्स आहे 1000 ITC वापरा IGSTचा IGST मध्ये. हे जे तिकडे 300 पे करायचे त्याच्यामध्ये मी असं केलं की हे 200 जे आहेत क्रेडिट हे 200चे क्रेडिट मी वापरून घेईन इकडे आणि मग मी सांगेन की 100 मला IGST मधनं घ्यायचे. मग 100 मी IGST मधनं घेईन असं होऊ शकतं. आणि इथे AGST मध्ये हे 200 घेईन. इथे काय केलं 200 पूर्ण वापरले आणि IGST मधनं 100 घेतले. 200 उरले IGST मध्ये. मग 200 जर उरलेत तर 200 मला पहिले घ्यायला लागतील. IGST मधनं 200 उरलेले घ्यावेच लागतील आता. आणि मग इथनं AGST मधनं 100च घेईन. यातनं 200 घेऊ शकत नाही जास्त होतील 100 त्यातले उरतील. तिसरा ऑप्शन काय असू शकतो की IGST मधनं जर तुम्ही इथे वापरलेले आहेत 300 उरले ना IGST मध्ये तर IGST मधनं मी 150 घेईन प्लस यातले 150 घेईन. असं होऊ शकतं ना 300 पे करायला 150 IGST मधनं घेईन 150 CGST मधनं घेईन. हा तसंच दोन्हीकडे इक्वली वाटले. रिस्ट्रिक्शन कसलं आहे IGST तुम्ही यूज करा संपूर्ण नंतर CGST AGST तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे एनी प्रपोर्शन यूज करा. आता बघा इथे 1700 रुपये काय होतं ITC होता लायबिलिटी होती 1600. 100 ह्याचे उरतील CGSTचे किंवा 100 AGSTचे उरतील किंवा दोघांचे 50-50 उरतील. असं होऊ शकतं ना. तिन्ही शक्यता तुम्हाला दाखवलं कळलं ना एक्झाम्पल. आता पोर्टल काय करतो समजा माझ्याकडे 600 रुपये इकडे लायबिलिटी आहे आणि ITC जो आहे ना तो पण माझ्याकडे 600 तर मला काय भरायला यायला पाहिजे का नाही ना. आता मी ज्या पोर्टलला जाईन त्या पोर्टल काय करतो ज्यावेळेस हे 300 आहेत या 300 समोर जो 200चा IGST क्रेडिट आहे ना हे टाकून देतो. टाकून दिले या 300च्या CGSTला मला ITC हा 200 जो घेतलेला आहे हा 200 तो संपूर्ण IGST टाकून देतो की IGST वापरा तुम्ही 300 भरायचे आहेत ना. आता आणखीन ह्यात 200 वापरले IGST 100 कसले वापरे आता CGST हे वापरले. आता इथे माझी CGST लायबिलिटी संपेल ना कारण 200 IGST मधनं आले आणि 100 CGST मधनं आले.
आता सीजीएसटी मध्ये 200 वापरले गेले का? 100 उरले ना. आता सीजीएसटी मध्ये 100 उरले. आता ज्यावेळेस मी एजीएसटी भरायला जाईन या माझ्या एजीएसटी 200 आहेत, मग तो मला म्हणतो की तुम्ही कॅश भरा 100 रुपये. 100 रुपये कॅशमध्ये मला पे करायला लागतात. होईल की नाही असं? तुम्हाला वर्गणी काय दिसतं की माझ्याकडे 600 रुपये, 300 सीजीएसटी भरायला, 300 एजीएसटी भरायचं आहे. आयजीएसटी काही नाही भरायचं. आणि जे माझ्याकडे आयटीसी आहे हा आयजीएसटी 200 आहे, सीजीएसटी 200 आणि एजीएसटी 200. आता 700च्या अगेन 600 भरले गेले पाहिजे. पण पोर्टल काय करतो, या सीजीएसटी समोर आयजीएसटीची संपूर्ण अमाऊंट आणतो. जो आयटीसी आयजीएसटीचा आहे तो संपूर्ण त्या समोर टाकतो. 200 रुपये घ्या तुम्ही सीजीएसटीला भरा. आणि जर मी तिथे काय बदल नाही केला तर उरतो काय मग? 300ला 100 रुपये भरतो सीजीएसटी भरायचा आणि मग 100 रुपये उरतो सीजीएसटी. म्हणजे मला 100 रुपये क्रेडिट जमा होतं आणि मला मग एजीएसटीला पुरेशी अमाऊंट क्रेडिटची उपलब्ध नसल्यामुळे आणि हे 100 रुपये सीजीएसटी मी एजीएसटीला घेऊ शकत नाही आणि 100 रुपये मग कॅश भरायला लागते. कळलं की नाही कळलं? ही अमाऊंट लाखोमध्ये असते, हजारामध्ये असते. तेव्हा जर ॲडजस्टमेंट नाही केली, मी मला इथे काय करायला पाहिजे, हा आयटीसी जो आहे हा इकडे 100 रुपये घ्यायचा सीजीएसटीमध्ये आणि 100 रुपये घ्यायचा एजीएसटीमध्ये. म्हणजे मला इकडे 200 रुपये सीजीएसटी जे उरलेले आहेत आयटी तो मिळेल. हे 300 रुपये पूर्ण सेटअप होतील. मी 100 आयटीसी मधनं घेईन आणि 200 जो आहे हा सीजीएसटी आयटीसी मधनं घेईन. आयजीएसटीचा आयटीसी 200 आहे ना, त्यातला मी सीजीएसटी करता 100च घेईन आणि सांगेन 100 एजीएसटी करतात. ते पोर्टल तसं करत नाही. पोर्टल संपूर्ण 200 सीजीएसटीच्या समोरच दाखवतो आयजीएसटी. आपण नियमपणे घेऊ शकतो. पोर्टलचं प्रोग्रामिंग कसं आहे की तो संपूर्ण अमाऊंट उचलून टाकतो तिकडे. मी तुम्हाला दाखवलं ना कशी कसं आहे तिकडे आलेलं आहे. ते ऑटोमॅटिक जे येतं ते ऑटोमॅटिक कसं येतं, ते इकडे 100 वाटून देत नाही, तो 200च वर देतो. हे 200 वर घ्या आणि आयजीएसटी संपला आणि सीजीएसटी मधनं 100 घ्या. हे 100 तुम्ही घेणार ना, तर 300 भरायचे आणि मग 100 सीजीएसटीचे उरतात. आणि मग इथे आयटीसी किती शिल्लक आहे, एजीएसटीचा 200. तो 200 जर मी घेतला इकडे, हा 200 घेतला तर मला 100 रुपये मग कॅश करायला लागणार, शॉर्ट पडणार. ते असं समोर येतं. आता ज्यांना नियम माहिती आहे ते काय करतात, मला नियम माहिती आहे मी काय करतो. आता काय होतं, टॅक्सपेअरला एवढं माहिती असतं की माझ्याकडे लायबिलिटी किती आहे, तेवढं लायबिलिटी 600 आहे. आयटीसी किती आहे, आयटीसी जास्त आहे. मग तुम्ही कॅश का मागता? हे बोलू शकत नाही की पोर्टल असं करतोय. पोर्टल काही करो, नियम काय सांगतो, नियम हे सांगतो की आयजीएसटी तुम्ही जर तुम्ही वाचता इकडे आयजीएसटी मध्ये काय दिलंय, माझ्याकडे आयजीएसटी लायबिलिटीज नाही, हा प्रश्नच नाही. आयटीसी ऑफ आयजीएसटी एनी ऑर्डर अँड इन एनी प्रपोर्शन. मी आयजीएसटी सीजीएसटी मध्ये किती घ्यावा, प्रपोर्शन काय प्रमाण आहे त्याचं, किती पण घ्या. सेम आयटीसी मग सीजीएसटी मध्ये घ्या, एजीएसटी मध्ये घ्या, काही प्रपोर्शनने घ्या. मी इक्वली घेतला, पोर्टल इक्वली टाकून देत नाही, तो ऑटोमॅटिक टाकून देतो संपूर्ण आयजीएसटीची अमाऊंट सीजीएसटीच्या समोर. तर मला असा प्रॉब्लेम येऊ नये, कॅश भरायला लागू नये, म्हणून मग त्या नियमाप्रमाणे मी त्याचं एनी प्रपोर्शन 200 आहेत ना, 100 ह्याला दे आयजीएसटीचे आणि 100 एजीएसटी मध्ये दे. दोन्हीकडे मी आयजीएसटी इक्वली वाटून घेतो. हे नियमानुसार आहे, हे लॉ परमिट करतो, हे कायदेशीर आहे, हा काय बेकायदेशीर काही नाही. समजलं? पण माझ्याकडे एजीएसटी जास्त असेल आणि मी आयजीएसटी वापरला नाही तर पोर्टल रिस्ट्रिक्ट करतो की नाही आयजीएसटी वापरा. काय म्हणतो कळलं मला?
माझ्याकडे असं आहे एक अकाउंट, त्यामध्ये असं नेहमी होतं, त्याकडे IGSTचा परचेस करतो IGST मधनं आणि ते महाराष्ट्रामध्ये सेल करतो. त्याचा जो सप्लायर आहे हा महाराष्ट्राबाहेरचा आहे, त्यामुळे त्यावेळेला IGST क्रेडिट असतं आणि ते जर प्रॉपर युटिलाइज नाही केलं तर त्याला जास्त मग अमाऊंट भरायला येतो, ती ॲडजस्ट करायला लागते. ह्यात जेव्हा क्लिक करीन तेव्हा जी काय मला क्रेडिट दाखवलं, कॅश दाखवलं, लायबिलिटी दाखवले, जी ऑटो प्रॉफिट झालेली आहे ते ऑटोमॅटिक अमाऊंट आहे. ते मी एडिट करू शकतो, हे चेंज करू शकतो, हे मला चेंज करायचं. जर प्रॉपर ITC ॲडजस्ट होत नसेल आणि जास्त कॅश भरायला लागत असेल तर हे मी IGSTची अमाऊंट ॲडजस्ट करू शकतो. म्हणजे समजा मला कॅश भरायची येते, समजा जी अमाऊंट भरायला येते ती अमाऊंट भरायला अशी वेगवेगळ्या प्रकारे येते ना. जर का मी इक्वली वाटली दोघांना इक्वली वाटली तर मला इक्वली काय होईल, CGST इक्वलच ITC आहे, जी अमाऊंट भरायला येईल ती पण CGST सेम येईल. तसं मी करू शकतो का? यस, करू शकतो. उद्देश काय, फक्त IGST संपला पाहिजे. आता IGST संपवण्याकरता एवढा नवीन कायदा सरकारने का बनवला असेल, हा प्रश्न पडतो की नाही, की IGST एकदाच करा. प्रॉब्लेम असा होता की IGST मधनं तर महाराष्ट्रामध्ये जर का गुजरातवरून माल आला तर त्या IGSTला जो वाटा आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा कुठे कन्झ्युम झाला, टॅक्स कलेक्ट केला गुजरातच्या व्यापाऱ्याने, तो भरला, बरोबर आहे, पण त्याचा जो HGST पोर्शन आहे तो कोणाला मिळेल? गुजरातला मिळणार नाही, महाराष्ट्राला मिळेल. कलेक्ट करेल गुजरातचा व्यापारी, जमा करेल गव्हर्नमेंटकडे, IGSTची लायबिलिटी पे करेल, IGST मधनं, CGST मधनं, IGST मधनं, कॅश मधनं पे करेल. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं म्हणणं काय की आमचा IGST मधला वाटा आहे, पण महाराष्ट्रामधनं पण माल गोव्याला गेलाय, MP ला गेलाय, UP ला गेलाय, बिहारला गेलाय, त्यांनी पण IGST कलेक्ट केलाय. त्यामुळे एक्झॅक्टली महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सेंट्रल गव्हर्नमेंट किती रुपये देणं लागतं हे कसं काढणार? किती रुपये वापरले गेले, किती रुपये जमा झाले, हे सगळं बघायला लागेल ना. पण जर IGST संपतच नाही, जोपर्यंत IGST युटिलाइज होत नाही, ते क्रेडिट शिल्लक आहे, तोपर्यंत हा हिशोब होत नाही. हा हिशोब डिले होणार. IGST संपला का हिशोब होईल, लायबिलिटी पे केली IGSTची, ITC पे केला का हिशोब होईल. सरकारने हा नियम बनवला. स्टेट वाले बोलायला लागले पण IGST लोक वापरतच नाही. मशिनरी कोणी घेतली, बऱ्याच स्टेटचा प्रॉब्लेम काय, डेव्हलप स्टेटमध्ये मशिनरी बनते आणि ती वापरली, परचेस केली जाते अंडर डेव्हलप स्टेटमध्ये, त्यांना निधीची गरज आहे. IGST आमचा बराच महाराष्ट्रातनं माल जातो UP बिहारमध्ये, त्यांना त्याचा IGSTचा हिस्सा पाहिजे त्यांचा, पण त्यांची मशिनरी परचेस झाला त्यावेळी जोपर्यंत IGST वापरला जात नाही, ITC युटिलाइज करत नाही, तोपर्यंत हिशोब होणार नाही. म्हणून हा सेक्शन रूल केला की IGST पहिले युटिलाइज करा, संपवा IGST. तो संपला एकदा IGST का मग त्यातला स्टेट गव्हर्नमेंटचा हिस्सा किती आहे तो हिशोब करता येईल. समजला विषय. इश्यू काय होता की आपल्याकडे आपलं स्टेट गव्हर्नमेंट असं सांगत होतं, मुख्यमंत्री सांगत होते अगोदरशी की आम्हाला हे पैसे यायचे GSTचे, आम्ही हे करू. काय पूर आला, IGSTचे पैसे यायचे, GSTचे पैसे यायचे ते आम्ही देऊ. ते IGST बोलत नव्हते, GSTचं आम्हाला केंद्राकडे येणं आहे, ते आले 35,000 मोठमोठे आकडे सांगायचे, एवढे आले का आम्ही देऊ. अरे आकडा किती पण दिसतो, त्यातला ॲक्च्युली येणं किती, IGSTचा ITC किती, त्या IGST मध्ये त्यांनी पे पण केला ना, CGST HGST हे पण आहे ना. त्यामुळे एक्झॅक्टली त्यातला इन्कम किती आहे त्या स्टेटचा हा फायनल तेव्हाच होतो जेव्हा IGST संपेल, आणि तो IGST संपवण्याकरता हा नियम केला.
त्यामुळे एनी प्रपोर्शन तुम्ही सीजीएसटी मध्ये घ्या, एजीएसटी मध्ये घ्या, असं आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट काय करतं की सीजीएसटी पहिले संपला पाहिजे, सीजीएसटी पण संपतो. सीजीएसटी मध्ये वापरा. सीजीएसटी जर आयटीसी शिल्लक असेल तरच मग तुम्ही पुढे एजीएसटी जर का सीजीएसटी फुली युटिलाइज झाला, आयजीएसटी ओनली वेन आयटीसी ऑफ सीजीएसटी नील, म्हणजे आयजीएसटी नील झाला पाहिजे, सीजीएसटी नील झाला पाहिजे, मगच तुम्ही आयटीसी वापरा. एजीएसटीचा आयजीएसटी करता. कारण जर एजीएसटीचा वापरला गेला आयजीएसटी करता तर परत तिकडे काय होतं, केंद्राला देणं होतं स्टेटचं. त्यामुळे स्टेटला कमीत कमी देणं राहावं स्टेटला, म्हणून अशी पद्धत केली आहे की आयजीएसटी क्लिअर करा आणि सीजीएसटी क्रेडिट आयजीएसटीला वापरा, आणि जर सीजीएसटी संपलं तरच एजीएसटी आयजीएसटीला वापरा. म्हणजे टॅक्सपेअरला पण बेनिफिट द्यायचा आहे आणि स्टेटचं देणं पण लवकर क्लिअर व्हायला पाहिजे. म्हणून या प्रकारे गुंतागुंतीची अशी तरतूद झालेली आहे. समजलं ना? कारण लक्षात ठेवायला तुम्हाला जर काही लॉजिक कळलं की हे असं का केलंय, त्याच्या मागचं कारण फक्त एवढंच आहे की आयजीएसटी पहिले संपला पाहिजे, पण आयजीएसटी कशाही प्रकारे वापरा. तुम्ही आयजीएसटी मधनं सीजीएसटी पे करा, एजीएसटी पे करा, आयजीएसटी संपतोय हे गरजेचं आहे. त्यामुळे त्याला काय मर्यादा ठेवलेली नाही, त्याला काही रिस्ट्रिक्शन नाही आहे. पण जर का मी सीजीएसटी युटिलाइज करतो, क्रेडिट माझं कसलं आहे, क्रेडिट माझं सीजीएसटीचं आहे, आयजीएसटीला वापरा. आयटीसी ऑफ एजीएसटी वापरता येईल आयजीएसटीला ओनली वेन आयटीसी ऑफ सीजीएसटी संपला पाहिजे. आयजीएसटी पहिले संपला पाहिजे, मग सीजीएसटी क्रेडिट आहे तेही वापरलं गेलं पाहिजे, नंतरच तुम्ही एजीएसटी आयजीएसटी करा वापरू शकता. सीजीएसटी आणि एजीएसटी दोघं एकमेकांशी वापरले जाऊ शकत नाही, पण एजीएसटीचा आयटीसी आहे तो आयजीएसटी करता वापरला जाऊ शकतो, पण तेव्हा जेव्हा सीजीएसटीचा आयटीसी उपलब्ध नाहीये तेव्हाच. क्लिअर झाला ना? हा विषय महत्वाचा होता, म्हणून मी आता परत ब्रेक नंतर परत तो घेतला. 17 मिनिटं गेली याच्यावरती, पण मला काहीतरी तुम्हाला जे काय थोडंफार क्लिअर झालं नव्हतं ते क्लिअर झालं की नाही झालं. आणि हा जो पॉईंट आहे की पोर्टल डायरेक्ट तिथे आयजीएसटी टाकून देतो, तो काय योग्य प्रकारे टाकत नाही प्रत्येक वेळेस, मग तो ॲडजस्ट करावा लागतो तरच कमी कॅश घालायला येते. अदरवाईज क्रेडिट म्हणजे असं कसं होईल की माझा क्रेडिट पण जमा होतं आणि कॅश भरायला लागते, म्हणजे काही चुकीचं आहे ना. मी कॅश केव्हा भरतो, जेव्हा माझं क्रेडिट वापरलं जातं तेव्हा भरतो. माझं क्रेडिट पण जमा होतं आणि कॅश भरायला लागतो, म्हणजे काहीतरी मिसमॅनेजमेंट आहे. मग ते मॅनेजमेंट करण्याकरता आयजीएसटी प्रॉपरली युटिलाइज झाला पाहिजे, ते बघावं पाहिजे ते भरत असताना. त्यामुळे इकडे जेव्हा मी भरायला जाईन तेव्हा मला ही काळजी घ्यावी लागते इकडे की काय क्रेडिट निर्माण होत नाही. जर क्रेडिट निर्माण होत असेल तर मग मला आयजीएसटी इक्वली वापरतो. रिफंड जर का बॅलन्स असेल, आता आयटीसीचा रिफंड मिळतो का, तर आयटीसीचा रिफंड सगळ्यांना मिळत नाही. आयटीसी जर का डेटला जमा असेल तर त्याचा रिफंड सगळ्यांना मिळत नाही. एक 54(3) मध्ये दिलं आहे, सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सबसेक्शन 10, a registered person may claim refund of any unutilized input tax credit at the end of any tax period, provided that no refund of unutilized input tax credit shall be allowed in cases other than. या दोनच केस आहेत ज्यामध्ये आयटीसीचा रिफंड मिळतो. दोन केस आहेत. ड्युरेटेड सप्लाय मेड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स, सेल्स किंवा एक्सपोर्ट करण्याकरता तो सप्लाय केला जातो, त्यामुळे ड्युरेटेड सप्लाय. आता एलयूटी असेल, बॉन्ड असेल, तर मग जीएसटी न भरता पेमेंट करता येईल. मी फक्त एक्सपोर्टच करतो, मी फक्त जर एक्सपोर्टच करत असेल आता 10 लाखाचा समजा एक्सपोर्ट केलं तर ह्याच्यावरती कुठलाही टॅक्स नाही पे करायचा.
एलईडी किंवा बॉन्डचा असेल तर. मग इथे जर का एखादा एक्सपोर्टर आहे त्याच्याकडे त्यांनी जे प्रोडक्शन केलं, काही निर्मिती केली आणि ते एक्सपोर्ट केलं, त्याच्याकडे जे त्यांनी इनपुट घेतले असतील, इनपुट सर्व्हिसेस घेतल्या असतील, त्याच्याकडे शिल्लक राहील ना. आणि जर त्याच्याकडे काही इनपुट असेल ITCचा तर त्याचा रिफंड आला होतो. कधी एक्सपोर्ट करत होतो. आणि जर का काही इनपुट्स घेतले त्याची 1,00,000 रुपये किंमत आणि ह्याच्यावरती GST भरला 18,000, तर ही वस्तू केवढ्याला पडली? जर का ITC मिळत नसेल तर ही वस्तू 1,18,000ला पडली. पण तेच जर का गव्हर्नमेंट सांगितलं टॅक्स तुम्ही जर का पे केलाय आणि तुम्ही एक्सपोर्ट करता तर रिफंड मिळेल. ही वस्तू 1,00,000ला पडली ना. म्हणजे ज्यावेळेस मी 10 लाखाचा सप्लाय करीन जगामध्ये तुला कॉम्पिटेटिव्ह कॉस्ट देऊ शकतो. ही कॉम्पिटेटिव्ह कॉस्ट देता यावी म्हणून ह्या ITCचा रिफंड गव्हर्नमेंट अलाउ करतं. झिरोवर सप्लाय करताय म्हणजे देशाबाहेर माल पाठवताय तर तो माल निर्मिती करण्याला तुम्हाला जो काय इनपुट लागले असतील त्या जो काय टॅक्स तुम्ही पे केला तो रिफंड घ्या. कॉम्पिटेटिव्ह कॉस्ट बनवा सप्लायची. जास्तीत जास्त एक्सपोर्ट झाला पाहिजे म्हणजे फॉरेन करन्सी भारतामध्ये आली पाहिजे, त्यांना रिफंड दिला जातो. आणि दुसरं, वेअर द क्रेडिट हॅज अक्युमुलेटेड हे साठतं ऑन अकाउंट ऑफ रेट ऑफ टॅक्स ऑन इनपुट्स बिंग हायर दॅन द रेट ऑफ टॅक्स ऑन आउटपुट सप्लाईज. या केसमध्ये काय होतं की प्रॉडक्ट ए घेतो, प्रॉडक्ट बी घेतो, प्रॉडक्ट सी घेतो. हे 12% GST ह्याचा 18%, ह्याचा 12%. यातना मी हे वापरून एक प्रोडक्शन करतो, पी बनवतो, याचा GST रेट 5%. टॅक्स कलेक्ट 5% होतो पण इनपुट जेव्हा परचेस केलं जातं ह्यात 12%, 18% किंवा समजा 28% असा टॅक्स पे केला जातो. इथे काय होतं की क्रेडिट जास्त जमा होतं आणि टॅक्स कलेक्शन जे आहे ते कमी होतं. इथे कॅशमध्ये पेमेंट करावंच लागत नाही टॅक्स पेअरला, उलट त्याच्या क्रेडिट लेजरला क्रेडिट अक्युमुलेट होतं तर त्याला रिफंड मिळतो. त्यात पण असे काय प्रॉडक्ट नोटिफाय केले supplies of goods or services or both as may be notified by government other than nil rate fully exempt असलं पाहिजे. आणि गव्हर्नमेंटने एखादा प्रॉडक्ट नोटिफाय केलं की ह्याचा रिफंड मिळणार नाही मिळणार. तर आता आपला मुद्दा काय फक्त की द बॅलन्स इन इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर or electronic credit ledger after payment of tax, interest, penalty, fee, any other amount payable under this act or the rules made thereunder may be refunded in accordance with the provision of section 54 मध्ये रिफंड मिळेल. कॅश बॅलन्स आहे, क्रेडिट बॅलन्स आहे, त्याचा रिफंड सेक्शन 54च्या तरतुदीनुसार मिळेल. पण 54(3) मध्ये सांगितलंय की नो रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुटेड क्रेडिट शॅल बी अलाउड इन केसेस अदर दॅन. दोनच केस दिल्या, त्यात पण आणखीन काय मर्यादा दिल्या त्याप्रमाणे रिफंड मिळतो. क्लिअर आहे एवढं? कॅशचा किंवा क्रेडिटचा रिफंड मिळू शकतो हे त्यात सांगितलेलं आहे. 7 आणि 8 लायबिलिटी विषयी आहे. जी लायबिलिटी असेल ती गव्हर्नमेंटच्या अकाउंटला काय होते, डेबिट होते. ऑल लायबिलिटीज ऑफ टॅक्सेबल पर्सन अंडर CGST Act shall be recorded and maintained in electronic liability register in such manner as may be prescribed. आणि जी लायबिलिटी आपण पे करतो ती लायबिलिटी जर माझी मागच्या पिरियडची असेल तर ती प्रिव्हियस टॅक्स पिरियडची पहिले भरली पाहिजे. सेल पासेस टॅक्स जो मला भरायचा आहे करंट पिरियडचा तो नंतर येईल आणि त्यानंतर काय डिमांड रेज झालाय सेक्शन 73-74 मध्ये तर ते भरलं पाहिजे. आता मी तुम्हाला दाखवलं पेमेंट ऑफ टॅक्स जेव्हा मी करतो तेव्हा तिकडे जी लायबिलिटी येते ती फॉर्म GST PMT 01 मध्ये जाते आणि ती तिकडे जेव्हा लायबिलिटी आपण टॅक्सपेअर मान्य करतो
तेव्हा ती अमाऊंट जी आहे टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, लेट फीज, ही अमाऊंट तिथे काय होते, शॅल बी डेबिटेड टू द सेट लेजर. क्रेडिट होतं, कॅश क्रेडिट होते आणि लायबिलिटी डेबिटेड होते, कारण ते देणं आहे, ते गव्हर्नमेंटची असेट आहे, गव्हर्नमेंटच्या अकाउंट डेबिट होईल ते. आणि टॅक्सपेअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर ते काय आहे, त्याची असेट आहे. माझ्या बॅलन्स शीटला काय होतं, ही लायबिलिटी, हे मला देणं आहे आणि इथे मला असेट आहे. याचा बॅलन्स माझ्याकडे डेबिट असतो, लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट असतो. सरकारला उलट आहे, त्यांना जो टॅक्स मिळतो त्यांची असेट आहे. त्यामुळे सरकारच्या अकाउंटला काय होतं, all amounts payable by him shall be debited to the said ledger, electronic liability register. The electronic liability register of the person shall be debited by amount payable towards tax, interest, late fees, other amount payable as per the return furnished by the said person. रिटर्न भरल्यामुळे तिथे अमाऊंट डेबिटला जाते. Any amount of tax, interest, penalty for any other payable by as determined by the proper officer in pursuance of any proceedings under the act or as ascertained by the said person. हे सगळं काय होईल, डेबिटेड. 0% टॅक्स आणि प्रॉपर ऑफिसरनी काय लायबिलिटी त्यावरती रेज केली असेल कुठल्या कारवाईमध्ये, तर ती काय होईल, लायबिलिटी रजिस्टरला. आणि तुम्ही बघाल इकडे, त्यामुळे लायबिलिटी ही दोन प्रकारची असते. एक असते रिटर्न रिलेटेड लायबिलिटी आणि दुसरी अदर लायबिलिटी. तिकडे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. जेव्हा मी इकडे जातो मला दोन ऑप्शन दिसतात, रिलेटेड आणि अदर दॅन रिलेटेड. ओके, आणि त्याविषयी माहिती खाली दिली. ठीक आहे ना. The amount of tax, interest, penalty or any other amount payable by as determined by a proper officer in pursuance of any proceedings under the act or as ascertained by the said person. Any amount of interest that may accrue from time to time. आता जर काही एखाद्याची लायबिलिटी आहे, काय डिमांड काढलेलं आहे आणि जर त्याला एकदम ती अमाऊंट भरता येत नाही, तर त्याला हप्त्यावरती तो टॅक्स भरण्याची तरतूद आहे. मग तो हप्त्यावर जेव्हा टॅक्स भरतो तेव्हा त्याला इंटरेस्ट लागू होतो. एनी अमाऊंट ऑफ इंटरेस्ट दॅट मे अक्रू फ्रॉम टाइम टू टाइम. 24 हप्ते दिले जाऊ शकतात मॅक्झिमम. जर 25,000च्या वरती जर का अमाऊंट असेल टॅक्सची आणि तो एक रकमी भरू शकत नसेल, तर त्याला हप्ते लावून दिले जाऊ शकतात. ऐकलंय की नाही ऐकलंय? हे बघा, पेमेंट ऑफ टॅक्स अँड अदर अमाऊंट इन इन्स्टॉलमेंट, सेक्शन 80 आहे. पण घ्या पुढे, याच्यामध्ये सेक्शन 80 मध्ये मंथली इन्स्टॉलमेंट नॉट एक्सिडिंग 24. इन्स्टॉलमेंट नॉट एक्सिडिंग 24 दिलेलं आहे. तर लायबिलिटी जेव्हा पेमेंट लायबिलिटीचं केलं जातं, आपण बघितलं ना सेक्शन 49 मध्ये आपण पेमेंट ऑफ टॅक्स करतो जेव्हा 49A 49B सगळं ते अप्लाय करायचं. IGST पहिले वापरा, मग CGST वापरा, CGST करता, IGST करता, तेव्हा लोक जेव्हा हे सगळं
नियम वापरून लायबिलिटी रजिस्टर पर्सन ॲज पर हिज रिटर्न शॅल बी मेड बाय डेबिटिंग इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. पहिले जमा होईल आणि मग क्रेडिट लेजरमधून ती लायबिलिटी पे होईल, तेव्हा काय होईल तिकडे ते लेजर डेबिट होईल. मेंटेन ॲज पर रूल 86. कॅश पण त्याच प्रकारे पहिले जमा होईल कॅश आणि मग लायबिलिटी पे केली तेव्हा ती काय होईल, जी क्रेडिट केलेली अमाऊंट आहे ती डेबिट होईल. जी अमाऊंट डिडक्ट केली आहे सेक्शन 51 मध्ये 52 मध्ये ती काय होईल, क्लेम करायला लागेल आणि ती जमा होईल परत कॅशमध्ये आणि ती लायबिलिटी करता वापरता येईल. The amount deducted under section 51, 52, the amount payable on reverse charge basis or the amount payable under section 10. Any amount payable towards interest, penalty, fee or any other amount under the act shall be paid by debiting electronic cash ledger maintained as per rule 87. Liability register shall be credited accordingly. Adjustment of tax relief by appellate authority in register. आता जर का काय डिमांड ऑर्डर काढली तर किती रुपये डिमांड ऑर्डर आहे ती जर मान्य नसेल टॅक्स पेअरला तो अपील करतो. एनी अमाऊंट ऑफ डिमांड डेबिटेड इन द इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर शॅल बी स्टँड रिड्यूस टू द एक्सटेंट ऑफ रिलीफ गिवन बाय अपीलेट अथॉरिटी और अपीलेट ट्रिब्युनल और कोर्ट अँड द इलेक्ट्रॉनिक टॅक्स लायबिलिटी रजिस्टर शॅल बी क्रिएटेड अकॉर्डिंगली. समजा एक 5 लाखाची ऑर्डर काढली, तेवढं 5 लाख मी 3 लाख देऊ शकतो आणि मग अपीलमध्ये गेला, मग ते अपील ऑथॉरिटी किंवा ट्रिब्युनल किंवा कोर्ट आहे यांनी सांगितलं की लायबिलिटी 4 लाख असायला पाहिजे, 1 लाखाने कमी करा. तो 3 लाख ॲग्री करत होता, पण कोर्ट म्हणतं की 5 लाख तुम्ही डिपार्टमेंट सांगताय ते 4 लाख आहे, ते 1 लाखाने काय रिड्यूस होईल, म्हणजे तेवढी परत काय होईल 1 लाख. पहिले 5 लाख डेबिट केले होतील ना, 5 लाख देणे, कोर्टाने 1 लाख कमी केले, ते रिड्यूस करा, तो पे करेल, सगळी अमाऊंट मग काय होईल सेट ऑफ होईल. The amount of penalty imposed or liable to be imposed shall stand reduced partly or fully as the case may be if the taxable person makes the payment of tax, interest and penalty specified in the show cause notice or demand order and the electronic liability register shall be created accordingly. पेमेंट केलं टॅक्स पेअरने तर ती अमाऊंट परत काय होती ना, जी डेबिट केले की तिथे काय परत एवढी अमाऊंट जमा झाली म्हणून क्रेडिट होईल. या सगळ्या ठिकाणी जिकडे जिकडे वापरलं आहे डेबिट आणि क्रेडिट हे तुम्हाला अर्थ कळावा म्हणून मी काल अर्धा पाऊण तास दाखवणं घालवलं तुम्हाला. डिस्क्रिपन्सी असेल लेजरला तर इंटिमेट करा GST PMT 04. एकच फॉर्म आहे लायबिलिटी कॅश क्रेडिट. यात जर काय कुठे तफावत आढळली तर मग ती कम्युनिकेट द सेम टू द ऑफिसर एक्झरसाइजिंग ज्युरिडिक्शन इन द मॅटर थ्रू द कॉमन पोर्टल फ्रॉम GST PMT 0. आता ITC अवेल केला, 3 सगळं झालं, जे सर वर भरला, 2 आला, ITC अवेल केला. आता जर तो ITC जो अवेल केलाय तर जे काय फ्रॉड केस चालू आहे त्याच्याबाबत काही इन्व्हेस्टिगेशन शोध चालू असेल ना डिपार्टमेंटकडनं, काही इन्स्पेक्शन वगैरे चालू असेल ना काहीतरी, द कमिशनर और एन ऑफिसर ऑथोराइज्ड बाय हिम इन दिस बिहाफ not below the rank of an assistant commissioner having reason to believe that the credit of input tax available in the electronic credit ledger has been fraudulently availed or is ineligible in as much as मी ITC अवेल केलाय आणि तो फ्रॉडुलेंटली अवेल केलाय, मी गुड्स घेतलेला आहे, इनवॉइस घेतलाय, फेक इनवॉइस घेतले, काहीतरी अशा प्रकारचं गव्हर्नमेंटकडे काहीतरी अशा प्रकारची इन्फॉर्मेशन असल्याशिवाय त्यांचं काहीतरी इन्स्पेक्शन त्याने केल्याशिवाय अशा प्रकारे त्यांना एवढं येऊ शकत नाही. कारण की इथे काय म्हटलंय की रिझन टू बिलीव्ह दॅट द क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट हे चुकीचं घेतलेलं आहे, फ्रॉडुलेंटली घेतलेलं आहे, दबाडीने घेतलेलं आहे, किंवा तसा काय त्यांना डाऊट असेल
एकदा का तो ITC वापरला गेला का मग वसुली गेला प्रॉब्लेम नाही. सप्लायरने माझा टॅक्स भरलाच नाही आणि मी ITC घेतोय तरी गव्हर्नमेंटला प्रॉब्लेम येईल. तर मग त्या केसमध्ये काय करतं गव्हर्नमेंट, या 86A रूल प्रमाणे, द क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स हॅज बीन अवेल्ड ऑन द स्ट्रेंथ ऑफ टॅक्स इनवॉइस. इनवॉइस घेतला, गुड्स नाही घेतले, सर्व्हिस नाही घेतली, और डेबिट नोट और एनी अदर डॉक्युमेंट प्रिस्क्राइब अंडर रूल 36. 36 मध्ये डॉक्युमेंटरी रिक्वायरमेंट होती. Issued by registered person who has been found non-existent or not to be conducting any business from any place or which registration has been obtained. जो रजिस्टर्ड पर्सन आहे ज्याने इश्यू केले इनवॉइस, जो माझा सप्लायर आहे तो एक्झिस्ट करत नाही, त्या ऍड्रेसवरती एक्झिस्ट करत नाही तो. विदाउट रिसिप्ट ऑफ गुड्स और सर्व्हिस और बोथ, या दोन क्लॉज प्रमाणे काय होतं, माझा ITC आलेला आहे तो फ्रॉड आहे, तर माझा सप्लायर हे रजिस्टर्ड ऍड्रेसवरती बिझनेस करत नाही, इनवॉइस इश्यू करतो रिसिपेंटला, त्या रिसिपेंट ITC घेतो. अशी परिस्थिती आहे असं जर का लक्षात आलं असेल तर काहीतरी कारवाई करायला पाहिजे ना. दुसरी परिस्थिती काय, द क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स हॅज बीन अवेल्ड ऑन द स्ट्रेंथ ऑफ टॅक्स इनवॉइस और डेबिट नोट और एनी अदर डॉक्युमेंट ॲज पर रूल 36 in respect of any supply, the tax charge in respect of which has not been paid to the government. टॅक्स भरलेला नाही सप्लायरने, सप्लायरने टॅक्स भरलेला नाही, ही दुसरी परिस्थिती आहे. तिसरी परिस्थिती, the registered person availing the credit of input tax has been found non-existent or not to be conducting any business from any place for which registration has been obtained. जो रजिस्टर्ड पर्सन आहे अवेल करतो क्रेडिट, मी समजा अवेल करतो पण मी जो ऍड्रेस दिलाय तिथे मी बिझनेस करत नाही. नॉट टू बी कंडक्टिंग एनी बिझनेस फ्रॉम एनी प्लेस फ्रॉम विच इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन ऑब्टेन. कसं असतं की हे चेन आहे अशी की मी एकडनं गुड्स घेत नाही, सर्व्हिस घेत नाही, एकडनं मी इनवॉइस घेतो आणि मी गुड सर्व्हिस तुम्हाला देतो किंवा इनवॉइस देतो. तर एला पण एनी फ्रॉड केला असेल, मी बी आहे, मी पण फ्रॉड करतोय. आता मी ITC घेतलाय, जागेवरती जो ऍड्रेस दिलाय रेशन कार्ड घेताना तिथे माझा बिझनेस नाही, तर पहिले माझा ITC रोखला पाहिजे ना. तुम्ही रिसिपेंट आहात, तुमचा पण रोखला जाईल, माझा पण रोखला जाईल. तर काहीतरी पुढे सोल्युशन निघेल ना यातनं. ITC घेतला, ITC मुळे कॅशमध्ये टॅक्स भरला जात नाही आणि जो जेन्युन रिसिपेंट आहे तो टॅक्स भरतो. जे असे फ्रॉड लोक आहेत त्यांच्याकरता ह्या 3 प्रकार आहे. पहिले, गुड्स न घेता इनवॉइस घेऊन विदाउट रिसिप्ट ऑफ गुड्स किंवा इनवॉइस घेऊन ITC अवेल केलं. दुसरं, इनपुट टॅक्स हॅज बीन अवेल्ड, टॅक्स भरलेला नाही. आणि तिसरं, रिसिपेंट ज्याने ITC घेतलाय तो त्या जागेवरती ॲड्रेसवरती बिझनेस करत नाही. चौथं, रजिस्टर्ड पर्सन अवेलिंग एनी क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स इज नॉट इन पजेशन ऑफ टॅक्स इनवॉइस. ITC घेतोय पण त्याकडे टॅक्स इनवॉइस नाही आहे, डेबिट नोट नाही आहे, जे डॉक्युमेंट आहे त्याच्या बेसिसवरती ITC घेण्याचे डॉक्युमेंट नाही आहे. हे जर ABCD 4 क्लॉज जर का होत असतील, may for reason to be recorded in writing not allow debit of an amount equivalent to such credit. इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला जी अमाऊंट आहे जी क्रेडिट झालेली आहे
ती डेबिट करता येणार नाही, म्हणजे ती लायबिलिटी पे करण्याकरता वापरता येणार नाही. फॉर डिस्चार्जिंग ऑफ एनी लायबिलिटीज अंडर सेक्शन 49 or for claim of any refund of any unutilized amount. त्याला डिसअलाउ केलं जाईल, नॉट अलाउड. तुम्ही क्रेडिटनी लायबिलिटी पे नाही करायची, त्याला ह्या प्रकारे रायटिंगमध्ये दिलं जाईल. ठीक आहे. आता तो व्यक्ती बोलतो की नाही, मी जेन्युअनली माल घेतलेला आहे, माझ्याकडे इनवॉइस आहे, सगळं आहे माझ्याकडे. हे सगळं आता ही कारवाई चालू राहील ना. जर मी जेन्युअन आहे, मी गप्प बसणारच नाही ना की मी ॲड्रेस, माझा बिझनेस वेगळ्या ॲड्रेसवर शिफ्ट केला होता आणि माझ्याकडनं ॲड्रेस चेंज झाला, याची अमेंडमेंट करणं राहून गेलं आहे, हा माझा गुन्हा आहे. पण मी ITC फ्रॉडंटली घेतलेला नाही. मला ITC अलाव करा. मी समजा रिपोर्ट नाही केला माझा बदललेला ॲड्रेस, मला त्याबद्दल तुम्ही फाईन लावू शकता. पण डिफॉल्ट माझा ITC डिफॉल्ट नाही. द कमिशनर or the officer authorized by him under Subrule 1 may, upon being satisfied that conditions for disallowing debit electronic credit ledger as above no longer exist, allow such debit. जर मी पटवून दिलं की माझा ॲड्रेस चेंज झाला, तो मी इंटिमेट नाही केला, मी फ्रॉड नाही. Such restrictions shall cease to have been effect after the expiry of period of 1 year. हे जे काय डिसअलाव केलंय याच्यावर जी कारवाई करायची आहे 1 वर्षामध्ये करायला पाहिजे. 1 वर्षामध्ये आयदर जो टॅक्स पेअर आहे त्यांनी काय डिफॉल्ट केलाय तर ते सिद्ध व्हायला पाहिजे, त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, त्याला पेनल्टी लागली पाहिजे. आणि जर तो डिफॉल्टर नाही आहे पण त्यांनी काही प्रोसिडिंग्स नाही केल्या, जसं अमेंडमेंट नाही केली म्हणून तो त्या ॲड्रेसवर नाही आहे, त्याकरता म्हणजे 1 वर्षामध्ये इफ द, थोडक्यात काय याचा प्लस काय यामधला, इफ द ITC इज सो अवेल्ड द रिस्ट्रिक्शन्स कॅन बी इम्पोज बाय नॉट अलाउिंग सच ITC बी यूज फॉर डिस्चार्जिंग एनी लायबिलिटी अंडर सेक्शन 49 or not allowing a refund of any unutilized amount of such ITC. Such restrictions can be imposed for a period up to 1 year from the date of imposing such restrictions. However, the commissioner officer authorized by him can withdraw such restrictions if he is satisfied that conditions for imposing the restrictions no longer exist. त्याला सारांश काय आहे की फ्रॉडुलंटली ITC घेतला जाऊ नये याकरता हा रूल बनवला की जो ऑफिसर ऑथराइज आहे त्याकरता तो काय करेल, ITC घेण्याकरता डिसअलाव करेल. सिबिल तो अलाव तर करतो, कारण तुम्ही आलाय, सप्लायरने GST 1ला दाखवलाय पण सप्लायरने टॅक्स नाही भरला. सप्लायर ज्या बिझनेस ठिकाणावरून बिझनेस करतो तो ॲड्रेस नाही आहे, ITC ज्यांनी अवेल केलाय तो त्या जागेवर बिझनेस करत नाही. अशा कुठली परिस्थिती सापडली तर इमिडिएटली पहिले ही ॲक्शन घ्यायची, नंतर पुढचं बाकी इन्स्पेक्शन करू. पहिल्यांदा काय करा, त्याचा ITC तुम्ही डिसअलाव करा आणि लगेच शोध मोहीम चालू करा की नक्की कुठे चेकमध्ये कुठे फ्रॉड आहे, कोण जेन्युइन आहे कोण जेन्युइन नाही आहे. पण त्यामध्ये एखादा जेन्युइन व्यक्ती जरी असेल तरी त्याला मग काही काळाकरता ITC न घेता कॅशने पेमेंट करायला लागेल. पण जर तशी परिस्थिती नाही हे कळलं जर का कमिशनर किंवा ऑफिसर ऑथोराइज जो आहे त्याला, तर ते विड्रॉ होईल रिस्ट्रिक्शन. आपला विषय कळलं ना. आता पुढचा विषय असा आहे की क्रेडिट लेअरमधना क्रेडिट किती पण असो 1% कॅश भरलीच पाहिजे. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन दिस ॲक्ट द गव्हर्नमेंट may on the recommendations of the council subject to such condition and restrictions specify such maximum proportion of output tax liability under this act or under the IGST act which may be discharged through the electronic credit ledger by a registered person or a class of registered person as may be prescribed. सगळ्यांना त्याला सांगितलेलं नाही की रूल बनवून त्यात सांगतील कोणाकरता ते रिस्ट्रिक्शन असेल.
minimum 1% of output tax output liability shall be discharged using electronic cash ledger. आता हे का केलं गेलं थोडं कोण सांगते बॅकग्राऊंड काय. रिलायन्स मोठी कंपनी आहे, ते इन्कम टॅक्स भरत असतील की नसतील, त्यांना इन्कम टॅक्स भरायला लागला पाहिजे ना. आता ज्यावेळेस इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतो, इथे प्रॉफिट येतं, ते जे प्रॉफिट येईल, समजा इकडे एक्झाम्पलला सोपा आकडा घेतो, समजा 1 लाख हे प्रॉफिट आलं. प्लांट असतो, मशिनरी असते, त्याचं डिप्रिशिएशन असतं. जर माझ्याकडे काही करोडचे प्लांट असतील तर माझं डिप्रिशिएशन समजा 15%, 20%, तर इथे प्रॉफिट जर का 1 लाख आहे तर माझं डिप्रिसिएशन जर का 50 लाख आलं, माझं डिप्रिसिएशन आलं 50 लाख, तर डिप्रिसिएशन मी 1 लाख प्रॉफिट आहे तर डिप्रिसिएशन तिथे 1 लाख घेऊ शकतो, 50 लाख घेऊ शकत नाही. आणि प्रॉफिट माझं काय होतं, प्रॉफिट हे 0 होतं, इन्कम टॅक्स लागतच नाही. आणि आता हे जे 49 लाख आहेत त्याला म्हणतात अनॲब्सॉर्ब डिप्रिसिएशन, जे डिप्रिसिएशन चार्ज करू शकलं नाही तसं. पुढच्या वर्षी परत मशिनरी नवीन घेतली तर आणखी डिप्रिसिएशन त्या वर्षी आलं होतं, पण अगोदरच अनॲब्सॉर्ब आहे तर नवीन मशिनरी डिफरंट कुठं घेणार. रिलायन्सचं काय व्हायचं की इन्कम टॅक्सच्या लॉमध्ये त्यांचं अशा प्रकारे अनॲब्सॉर्ब डिप्रिसिएशन वाढत जायचं आणि प्रॉफिट किती पण आलं म्हणजे कंपनी लॉप्रमाणे ते करोडचं प्रॉफिट दाखवायचे, आपला बिझनेस कसा एक्सपेन्शन होतो हे दाखवायचे, त्याच्या शेअरची व्हॅल्यू मार्केटला वाढायची. पण इन्कम टॅक्सच्या कायद्याप्रमाणे जे प्रॉफिट अँड लॉसला दाखवले डिप्रिसिएशन चार्ज केलं तर प्रॉफिट 0 आहे, टॅक्स लागायचं, टॅक्सच भरत नाही. मग इन्कम टॅक्स लॉमध्ये अशी प्रोव्हिजन केली की एक काहीतरी मिनिमम टॅक्स हा कॅशमध्ये भरलाच पाहिजे. हे डिप्रिसिएशन तुम्हाला घ्यायचं आहे, तुम्ही अनअब्सॉर्ब पूर्वी घ्या, किती वर्ष घ्या, एक लिमिट आहे त्या थोडंसं तुम्ही घेऊ शकता, पण तुम्हाला कॅशमध्ये टॅक्स भरायला लागेल, कारण डेव्हलपमेंटला टॅक्स लागतो. सरकारला या योजना आहेत, विकास योजना आहेत, सरकारला कॅश लागते. मग कॅशमध्ये इन्कम टॅक्स भरलाच गेला पाहिजे, अशा प्रकारे इन्कम टॅक्सच्या कायद्यात बदल केला. रिलायन्स आणि कंपन्यांना तेव्हा टॅक्स लागायला लागला. समजलं? जसं ITC हा जसा राईट आहे जीएसटी लॉमध्ये, तसा डिप्रिसिएशन हा एक राईट आहे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्सच्या कायद्यात. डिप्रिसिएशन लावलं तर प्रॉफिट कमी होतं, त्यामुळे टॅक्स कमी भरायला लागतो. जीएसटीमध्ये कसं होतं, लायबिलिटी कलेक्ट केली, ITC सेटअप केला तर कॅश कमी भरायला लागते. समजलं ना? इथे जे प्रॉफिट आलं असतं त्याच्यावरती जो काय त्यांना टॅक्स भरायचा आहे तो प्रॉफिट बिफोर डिप्रिसिएशन टॅक्स लागत नाही. प्रॉफिट आफ्टर डिप्रिसिएशन किती अमाऊंट येईल त्याच्यावर टॅक्स लागतो आणि ती अमाऊंट डिप्रिसिएशन जास्त असल्यामुळे त्यांचं प्रॉफिट आफ्टर डिप्रिसिएशन हे नील व्हायचं. जसं इन्कम टॅक्सच्या लॉमध्ये असे बदल घडून आणले की नाही, मिनिमम प्रत्येक जो कोण टॅक्सपेअर आहे त्याला काहीतरी टॅक्स हा कॅशमध्ये भरायलाच लागेल. तसंच त्यांनी जीएसटीमध्ये पण त्यांना असं ही सुरुवात आहे की 1%च अमाऊंट कॅशमध्ये भरा. ती पण ही प्रोव्हिजन त्यांनी केलेली आहे, पण ह्याचा फारसा इफेक्ट असावा असं मला वाटत नाही, कारण की यात तरतूद तर केली या रूलमध्ये की नॉटविथस्टँडिंग एव्हरीथिंग कंटेंट in these rules, registered persons shall not use the amount available in electronic credit ledger to discharge the liability towards output tax in excess of 99% of such tax liability in cases where the value of taxable supply, exempt supply other than exempt supply derived supply in a month exceeds 50 lakhs. पहिलीच कंडिशन काय, पहिलीच कंडिशन काय बघा आता. या कंडिशन प्रमाणे हा नियम कोणाला लागू होतो, हा रूल जो त्यांनी प्रिस्क्राईब केला हा कोणाला लागू झाला की असे टॅक्सेबल पर्सन. कंडिशन काय, वेअर द व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय, त्यातही एक्झाम सप्लाय वगळा, डिरोडेड सप्लाय वगळा, इन अ मंथ एक्सेड्स 50 लाख.
50 लाखाहून जास्त ज्यांचा सप्लाय होतो एक्झाम आणि जनरेटर सोडून, त्यांच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला जर क्रेडिट आहेत आणि ते लायबिलिटी पे करायला पुरेसं जरी असलं तरी त्यांनी 99%च लायबिलिटी ही क्रेडिटने पे करावी, म्हणजे त्याला कॅशने पे करावी. जे छोट्या टॅक्स पेअरला हे लागू होणार नाही. Therefore, in cases where in value of taxable supply in a month is less than 50 lakh, then this restriction would not be applicable. बरोबर आहे. कधी कधी माझा सप्लाय 70 लाख होतो, कधी 60 लाख होतो, कधी 45 लाख होतो. 50 लाखाच्या वर झाला तर मला 1% कॅश भरायला लागेल. 50 लाखाच्या खाली आहे तर काय भरायला लागणार. एक्झाम्पल बघा, द टोटल व्हॅल्यू ऑफ इंटरस्टेट सप्लाय ऑफ अनु अँड सन फॉर द मंथ ऑफ ऑगस्ट इज 100 लाख, म्हणजे 50 लाखाच्या पुढे आहे. ओके, 18% IEC लावला, 18 लाख टॅक्स भरायला येईल. 100 लाख म्हणजे 1 करोड झालं ना, म्हणजे त्यांना 18 लाख टॅक्स भरायला येईल. अमाऊंट अवेलेबल इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर 20 लाख आहे, 20 लाख आहे. ओके, आता जो 18 लाख टॅक्स भरायचा आहे यातली 99% लायबिलिटी किती होते, 17,82,000. 20 लाख अमाऊंट शिल्लक आहे क्रेडिट लेजरला, तरी पण त्यांना तिकडे 17,82,000च वापरता येतील. 1% अमाऊंट म्हणजे किती अमाऊंट होईल त्याची, 18,000 ही कॅशमध्ये भरायला लागेल. ओके, पण 50 लाखाच्या वर जर का त्यांचं टर्नओव्हर जात नाही तर रिस्ट्रिक्शन लागू होणार नाही. हे एवढं कमी होतं ठीक आहे, म्हणून त्यांनी आणखी अपवाद दिले. प्रोव्हाइडेड दॅट द सेड रिस्ट्रिक्शन शॅल नॉट अप्लाय वेअर द सेड पर्सन, प्रोप्रायटर असो, करता असो, मॅनेजिंग डायरेक्टर और एनी ऑफ इट्स 2 पार्टनर, होल टाइम डायरेक्टर, मेंबर ऑफ मॅनेजिंग कमिटी, प्रेसिडेंट ऑफ बोर्ड ऑफ ट्रस्टीज, हे जे कोण व्यक्ती आहेत, ॲज द केस मे बी हॅव बीन मोर दॅन 1 लाख रुपीज ॲज income tax under the Income Tax Act 1961 in each of the last 2 financial year, or which the time limit to file return of income tax under section 139(1) of the said act has expired. आता 31 जुलैला टॅक्स भरायचा आहे, तो भरताना मी तिकडे ऑप्शन देतो की मी टॅक्स पेमेंट करतोय 139(1) मध्ये, म्हणजे मी जी वेळ आहे ड्यू डेट आहे तेव्हा भरतोय. अशा दोन ड्यू डेटला मी अमाऊंट पे केली आहे ती 1 लाखाहून जास्त पे केली. आता या वर्षीला टॅक्स भरायचा आहे, समजा एप्रिल येईल, तुम्ही मला की एप्रिलचा टॅक्स भरला का, तो कधी भरायचा आहे मला, 31 जुलैला. अगोदरही 2 वर्ष, या वर्षीचा भरणा संपण्याची डेट निघून गेलेली आहे, तो मी भरला आहे आणि तो 1 लाखाच्या वरती असेल तर हे रिस्ट्रिक्शन 1% कॅशमध्ये GST भरा हे लागू होणार नाही. जो व्यक्ती 50 लाखाच्या वरती टर्नओव्हर करत असेल महिन्याला, तो 1 लाख रुपये इन्कम टॅक्स भरत असेल. जर मी 6 करोडचा टर्नओव्हर करीन तर माझा प्रॉफिट काहीतरी होईल, यात मला 1 लाखाच्या वरती इन्कम टॅक्स भरायला लागेल. सांगा तुम्ही, बरोबर आहे ना. 6 करोड जर का एखाद्याने टर्नओव्हर केला आहे तो 20-25 लाख रुपये ते प्रॉफिट घेईल ना, मग त्याला 1 लाखाच्या वरती टॅक्स लागणारच आहे. मग त्या काय इफेक्ट राहील ह्या प्रोव्हिजनचा, या रूलचा. केलं त्याने, आता फार लोकांना त्याच्या कक्षेमध्ये घेतलेलं नाहीये, पण पुढे जाऊन हा नियम बदलतील आणि हळूहळू, आता फक्त अंदाज चाललाय 1% आपण घेऊ, काही लोकांना घेऊ, हळूहळू मग तो 2% करू, मग हे खालचे जे प्रोव्हिजन आहेत हे ते बदलतील. हे अपवाद दिलेत ते आता सध्या नियम बदलला पण लागू कोणावरती होत नाही, मग हळूहळू त्यातनं एक नियम ते कमी करतील अपवाद आणि हळूहळू लोकांना तो लागू. सर्व्हिस टॅक्स पहिले जेव्हा आला ना तेव्हा फक्त पहिले 3 सर्व्हिसवरच आला,
ज्यांना त्याचा प्रभाव पडत नव्हता ते गप्प बसले. मग नेक्स्ट इयरला 5 सर्व्हिस केल्या, मग 10 सर्व्हिस केल्या, असं करत मग 100+ सर्व्हिस टॅक्स लागला. ज्याला त्रास होत नाही तो आंदोलन करत नाही. आणि जेव्हा सगळ्यांना लागला बाकीचे बोलले आमच्यावर लागला त्या तुम्ही आलेच आंदोलन करायला. आता बरं आम्ही भरलेत 5 तुम्ही भरा. नाही तो कायदा रुजला नंतर सरकार एकदा कायदा रुजवायचा असेल तर पहिले कायदा बनवायचा, पण त्या कक्षेमध्ये फार लोकांना आणायचे नाही आणि हळूहळू मग त्यातनं लोकांना त्या कक्षेमध्ये आणत जायचं, अशी पॉलिसी. हां हां माहिती एक यंत्रणा, एक नवीन कुठलाही कोणावरती भार टाकला तर तो इथे वाटत नाही आम्हाला टॅक्स नको, नवीन टॅक्स नको आम्हाला, पण तुमच्यावर लागतोय आणि आपल्या चौघांवर लागत नाही. मग चौघा बोलणार तुमचा टर्नओव्हर तेवढा आहे भरा तुम्ही, तुम्हाला काय फरक पडतो 1%. आज 1% उद्या 5% होईल, पण 1% देशाकरता याला तुम्हाला प्रॉब्लेम काय. हे जेव्हा चौघं बोलतात मी 5 मित्र असाल तर एकालाच लागला एवढे गप्प बसतात, तेव्हा काही विरोध होत नाही. 1% जेव्हा छोटी अमाऊंट आहे ना, मग ती न्याय वाटते. मग नेक्स्ट इयर दुसऱ्या व्यक्तीला लागते. ठीक आहे काय बोलतात आम्हाला लागू होत नाही तुम्ही भरा, तुम्ही भरला एक वर्ष मी भरला ना तो पण भर. असं करत मग ती लोकांना सवय म्हणा किंवा एकंदरीत या प्रकारे हळूहळू तो भार टाकत गेलो आणि वाढवत गेलो तर लोकांना ते बर्डन मग हळूहळू सहन होतं. समजलं ना? झाला एक क्लॉज. The registered person has received a refund amount of more than 1 lakh in preceding financial year on account of unutilized input tax credit. आपण जे बघितलं की रिफंड कुठे मिळतो, 54 मध्ये एक 0 टॅक्स अप्लाय आणि दुसरा युनिट इन्स्ट्रक्शन मिळतो. त्यांना जो रिफंड मिळाला आहे ITC रिफंड, तो 1 लाखाहून जास्त अमाऊंटला मिळाला असेल त्याला पण ऍप्लिकेबल नाही 1% कॅशमध्ये भरा. रेट किती पण असेल तो कॅशमध्ये भरणार नाही. इन्कम टॅक्स भरला 1 लाखाच्या वरती, रिफंड घेतला 1 लाखाच्या वरती, त्या टॅक्स पेअरना 1% GST कॅशमध्ये भरा, ही तरतूद लागू होणार नाही. The registered person has discharged his liability towards output tax through the electronic cash ledger. Electronic cash ledger मध्ये for an amount which is in excess of 1% of the total output tax liability applied cumulatively up to the said month in the current financial year. बघा याचा कसा इफेक्ट आहे की मी काही महिन्यात कॅश भरतोय, काही महिन्यात क्रेडिटने पे करतोय, कधी 15,000च्या वरती 15,000च्या खाली आहे. आता एकंदरीत एप्रिल टू ऑगस्ट मी जी लायबिलिटी पे केली त्यात मी जी कॅश पे केली ती एकूण लायबिलिटीच्या 1%हून जास्त होते. समजा मी आतापर्यंत जेवढी लायबिलिटी मला पे करायची आहे यात मी 10% कॅश पे केलेली आहे. आता मी लायबिलिटी पे केली तर कॅशमध्ये 10% ऑलरेडी पे केले, तर मला ह्या इथे पण काय म्हटलंय की मग कॅशमध्ये पे करायची गरज नाही, तुम्ही क्रेडिटनी पे करू शकता. Assuming a scenario where in financial year 22-23 up to August 2022 the total output tax liability payable is 30 lakh and such registered person has deposited 1 lakh rupees. 1 lakh काय केले थ्रू ई-कॅश लेजर पे केले, बॅलन्स 29 ई-क्रेडिट लेजरने पे केले, 1 लाख कॅशने पे केले. Rule 86B would not be applicable if in September 22 if the turnover during the month exceed 50 lakh. सप्टेंबरला काय झालं, टर्नओव्हर 50 लाखाच्या वरती झाला. Since payment made in cash is more than 1% of total output tax liability, 1% of 30 lakh is 30,000. किती होता 30 लाखाचे 1% आणि लायबिलिटी पे किती केले 1 लाख. क्युम्युलेटिव्हली आतापर्यंत 1 लाखाच्या वरती त्यांनी 1% जे होता त्याहून जास्त कॅश पे केले, तर सप्टेंबरला कॅशमध्ये काही पे करायची गरज आहे. आता ह्यात काय बघितलं जातं की
करंट फिनान्शियल इयर हे काय बघितलं जातं? करंट फिनान्शियल इयर, करंट फिनान्शियल इयर हे बघितलं जातं. समजा आता एप्रिल हा महिना जेव्हा सुरू होईल, अगोदर मी जानेवारी फेब्रुवारी मार्चला किती कॅश भरले हे विचार घेतला जाणार नाही. जर एप्रिलला माझी लायबिलिटी 50 लाखाच्या पुढे गेली तर मला कॅशमध्ये 1% भरायला लागेल, किती कॅश भरलेले असो. आता इथे विषय सप्टेंबरचा घेतला म्हणजे इकडे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट विचारात घेतले गेले. पण तेच जर का मार्च संपेल एप्रिल येईल आणि एप्रिलला 1% भरायची की नाही, तर करंट फिनान्शियल इयर सुरूच होतो ना एप्रिलला, काहीच भरले पहिलाच महिना आहे. इंटरेस्टिंगली द अपोर्सेड एक्सेप्शन हा जो अपवाद आहे नीड टू बी इव्हॅल्युएटेड इन करंट फिनान्शियल इयर. बघायचं कुठे आहे? करंट फिनान्शियल इयरमध्ये बघायचं आहे. हेन्स फॉर द मंथ ऑफ एप्रिल ऑफ एनी फिनान्शियल इयर द सेड एक्सेप्शन विल नॉट बी ॲप्लिकेबल. अकॉर्डिंगली 1% अमाऊंट आउटपुट टॅक्स लायबिलिटीवरती कॅशमध्ये ITC किती पण असो भरावा लागेल. जर दुसरं कुठलं एक्सेप्शन त्याला लागू होत नसेल तर मग 1% कॅशमध्ये भरायला लागेल. याचं कुठलं एक्सेप्शन लागू झालं तर मग ही प्रोविजन लागू होत नाही, हा रूल लागू होत नाही. क्लिअरली कळलं ना? The registered person is governmental department, public sector undertaking, local authority, scheduled body, यांना पण लागू होत नाही 1% कॅश. Provided further that the commissioner or an officer authorized by him in his behalf may remove such restriction after such verifications, such safeguard as may deem fit. राईट पण कमिशनर करेल. एखाद्याला ते तुला भरायची गरज नाही म्हणून सांगू शकता, रिस्ट्रिक्शन रिमूव्ह करू शकतो. आपण बघितलं ना काल लेजर, तिकडे जो नंबर होता आयडेंटिफिकेशन नंबर, तो रूल 88 येतो. लायबिलिटी रेकॉर्ड होईल, क्रेडिट रेकॉर्ड होईल, कॅश रेकॉर्ड होईल, तो नंबर येईल. Section 9. Every person who has paid the tax on good service or both under this act shall, unless the contrary is proved by him, be deemed to have been passed on full incidence of tax to the recipient of such goods and service or both. आता रिफंड टॉपिक तुम्ही बघा तेव्हा रिफंड जो क्लेम करतो टॅक्स कोणी पे केलाय, बर्डन कोणावरती आलंय, रिफंड त्याला मिळतं. इथे काय मानलं जाईल? हा एक डिमिंग क्लॉज आहे. आपण बघतोय Section 9 contains a deeming clause. This part of the section provides that when a taxable person has paid the GST under the corresponding act, the taxable person is deemed to have been passed on incidence of such payment of tax to recipient of such goods or services. जर का मी तुमच्याकडून टॅक्स घेतला आणि मी टॅक्स पे केला, GST 1 भरला, तुम्ही तुमच्याकडे आला, मी लायबिलिटी पे केली, टॅक्सचा इन्शुरन्स तुमच्याकडे, तुम्ही त्याचा ITC घ्या किंवा रिफंड क्लेम करा, तो इन्शुरन्स तुमच्याकडे आहे. एव्हरी पर्सन हु हॅज पेड द टॅक्स गुड सर्व्हिसेस अनलेस काय म्हटलंय, द कॉन्ट्ररी इज प्रूव्ड, म्हणजे याच्या विरोधार्थी काय सिद्ध होत नाही. म्हणजे मी जर का फ्रॉड नाही केला, मी पळून नाही गेलो, मी लायबिलिटी भरलेली पूर्ण, तर इन्शुरन्स तुमच्याकडे आहे, तुम्हाला ITC मिळेल किंवा रिफंड मिळेल. जेव्हा रिफंड टॉपिक बघाल तेव्हा इन्शुरन्स कोणाकडे आहे हे बघायला लागतं. रिफंडमध्ये हे बघायला लागतं की इन्शुरन्स ज्याच्याकडे आहे तो रिफंड मिळेल. ज्यांनी बर्डन बेअर केलंय, ज्यांनी तो बार सोसलाय, रिफंड त्याला मिळेल. मी टॅक्स पे केला, तुमच्याकडून मी घेतला तो टॅक्स, इन्शुरन्स तुमच्याकडे पास ऑन होईल, मी लायबिलिटी पे केली, माझं काम संपलं. माझी जबाबदारी एवढीच आहे की रिसिपेंटकडून टॅक्स घ्यायचा, सप्लायरने जमा करायचा, पण इन्शुरन्स कोणाकडे होईल, लायबिलिटी पे केली, रिसिपेंटकडे होईल. तर हे दोन जे रूल आलेत पुढचे, हे कशा करता आलेत? सी आणि 88D.
यामध्ये काय बघितलं आता मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळी. त्यात काय बोललो होतो की जर का 3B फाईल केला तर 3B मध्ये जी लायबिलिटी येते त्यामध्ये डिफरन्स येतो की GSR 1ला 1000 आणि 3B भरताना 900 भरले तर 100चा डिफरन्स काय. तर हे सगळं चेक कधी होणार, हे रूल नोट ठेवा. वाट बघा GSR 9 कधी भरतोय, मग GSR 9 भरला त्यात काय टॅक्स पे करायला बाकी तो भरलाय का, रिकन्साईल केलंय का नाही केलं, तर मग पुढे 3 वर्षामध्ये गव्हर्नमेंट डिपार्टमेंट कारवाई करेल तेव्हा करेल. तोपर्यंत फ्रॉड करणारा माणूस जागेवर राहतो का. इमिजिएटली हा रूल केला की जसं लायबिलिटी डिक्लेअर होईल GSR 1 आणि 3B मध्ये, त्याला इमिजिएटली सिस्टम थ्रू ही नोटीस जाईल. इंटिमेशन ऑफ डिफरन्स इन लायबिलिटी. उत्तर द्या की तुम्ही जो आउटवर्ड सप्लाय केलाय, जो रिपोर्ट केलाय रिटर्नमध्ये GSR 1ला जास्त आहे 3B कमी भरलाय का, काय कारण आहे. आता समजा मी एक क्रेडिट नोट रिपोर्टच नाही केली GSR 1ला आणि 3B ती विचारात घेतली तर माझी लायबिलिटी कमी होते. मी टाकायला विसरलो, मी नेक्स्ट मंथला अमेंडमेंट करू शकतो ना, लगेच नाही करू अमेंडमेंट. अमेंडमेंट करेन नेक्स्ट महिन्यात. लायबिलिटी जी बनते ती पे करेन. डिफरन्स येईल मला नोटीस येईल, याचं मला उत्तर द्यायला लागेल 7 दिवसामध्ये. मग त्याकरता एकतर मी ॲक्सेप्ट, जर का मला ॲक्सेप्ट आहे लायबिलिटी तर पे करा DRE 03 मध्ये, आणि जर ॲक्सेप्ट नाही आहे तर कारण द्या. द रिझन इन रिस्पेक्ट ऑफ डिफरन्स इन टॅक्स लायबिलिटी, काय रिझन आहे, हे कारण आहे. ही 4 कारण आहेत, एनी अदर रिझन ते मला पुढे द्यायचं आहे. कारण दिलं, डिपार्टमेंटला पटलं तर पुढे काय होणार नाही, संपली कारवाई. जर कारण नाही पटलं, केवळ कसं आहे की मी मागच्या महिन्यात लायबिलिटी जास्त भरली असेल, ते सिस्टम बघणार नाही, तो लगेच नोटीस पाठवतो. मी लायबिलिटी पे केली मागच्या महिन्यामध्ये पण ती जास्त पे केली, कसं होईल हे. आता मी क्रेडिट नोट रिटर्न फाईल केला असा कुठल्या महिन्याचा, जानेवारीचा केला. त्यात 1 जानेवारीची क्रेडिट नोट होती पण ती मी दाखवली नाही. पण 3B मध्ये GSR 1ला जी लायबिलिटी केली आहे तीच मी काय केली, 3B भरली, काही जास्त भरला. आता क्रेडिट नोट मी काय करेन, मी अमेंडमेंट करेन आणि फेब्रुवारीमध्ये कमी टॅक्स भरेन. एक असा ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन काय, मी जानेवारीमध्येच मला कळलं 3B भरताना की क्रेडिट नोट दाखवायची विसरलोय, ते क्रेडिट नोट विचारच घेऊन लायबिलिटी पे करेन. जे काही मी कारण दिलंय ते कारण इथे मला द्यायचं आहे. एक्सेस लायबिलिटी पेड इन अर्लियर टॅक्स पिरियड फ्रॉम GSR 3B. Some transactions of earlier tax period which could not be declared in form GSR 1. ओके, हे अशा प्रकारे मिस्टेक्स इन रिपोर्टिंग ऑफ ॲडव्हान्स रिसिव्ड अँड अगेन्स्ट इनवॉइस. ॲडव्हान्सची लायबिलिटी कमी करायची राहिली होती GSR 1ला, 3B ती विचारत घेऊन 3B लायबिलिटी पे केली पण ॲडजस्टमेंट नाही केली ॲडव्हान्सला. ती समजा 1,000 अगोदर भरलाय आणि इनवॉइस बनला या महिन्यात 5 लाखाचा, तर मी 4 लाखावर टॅक्स भरला पण ती ॲडजस्टमेंट नाही केली GSR 1ला. ही कारण आहे, हा रूल त्यासाठी येतो. तसंच ITC अवेल जास्त केला, ITC अवेल जास्त केला तर रूल हा केला 88B. यामध्ये पण याच प्रकारे पुढे विचारला जाईल, त्याचा फॉर्म येईल. DRC 01C आयडेंटिटी डिफरन्स आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट अवेलेबल आणि अवेल्ड. 2B किती होता, 2B 100 होता आणि 3B मध्ये 110 घेतला. 10 रुपयाचा डिफरन्स आहे, एक्सेस ITC का घेतला तर याची काय, हे जर मान्य आहे तर पे करा 10 रुपये, अदरवाईज कारण द्या. ही कारण दिलेली आहे 1 ते 9.
डिपार्टमेंटचं काम काय, लायबिलिटी प्रॉपर भरली की नाही चेक करायचं, आयटीसी प्रॉपर घेतला की नाही चेक करायचं. मग त्यात जे काय फ्रॉड नंतर बघितले जातात ते इमिजिएटली बघितले जातील या फॉर्ममधनं. जे डिक्लेअर केलंय त्यातच चुका आहेत ते कारण द्या, काय चुका, का तुम्ही डिफरन्स दिले आहे, इमिजिएट प्रॉब्लेम सॉल्व्ह. कळलं एवढं? हां, हे सिस्टम जनरेटर आहे. आता हा जो वरचा पहिले बघताय तुम्ही, हा जो लायबिलिटी डिफरन्स आहे, पार्ट ए सिस्टीम जनरेटेड, आणि मग टॅक्सपेअरने त्या बाजूने याला रिस्पॉन्स द्यायचा आहे, उत्तर द्यायचं आहे. दिस इज सिस्टम जनरेटेड नोटीस अँड डज नॉट रिक्वायर सिग्नेचर. सिस्टम चेक करेल, पाठवून देईल. नाही, मग ते आता ज्या वेळेस मला नोटीस आली, मी जेव्हा रिप्लाय देईन तेव्हा तिथे डिपार्टमेंटचं काम सुरू होतं ना. इश्यू करतो म्हणजे तो पार्ट बी मध्ये रिप्लाय. आता हा कधीपासून आला बघा, हा हा जो आहे हा 26/12/2022 पासून. आणि आता काय होतं बघा, सगळं ऑटो प्लेड होतं, त्यामुळे फार कमी लोक चेंजेस करतात. या केसेस फार होणार नाही आता. मी क्रेडिट नोट विसरलो टाकायला आणि मी 3B चेंज केला, असं किती वेळा होईल माझं? कधीतरी होतं 2-4 वर्षात. तुम्ही अशा केसेस तुम्हाला फार येणार नाही. ऑटो कॉपरेट झाल्यापासून लोक तिथे बदल करायला थोडासा विचार करतात, आणि जो जेन्युन आहे तोच करेल, तो उत्तर देईल, संपेल विषय. कुठे कुठे तुम्ही ह्या प्रकारे चुकीचं काही केलं तर वेगळा सेक्शन आहे पेनल्टीचा, ते पेनल्टी येणार असेल. पण इथे लगेच इमिजिएटली रिस्पॉन्स दिला तर तो विषय तिकडे संपतो. आणि हे जसं लायबिलिटी झालं तसं हे ITCचं जे आहे, ITC एक्सेस घेतला, तर हे कधी लागू झालं? हे नंतर लागू झालं, तर हे ऑगस्ट 2023 पासून. ITC ऑगस्ट 23 पासून. आता हे जसं इश्यू झालेलं आहे, ज्या लोकांना फेरफार करायचे ते आता विचार करतात की आपल्याला नोटीस इमिजिएट येणार आहे. पहिले कसं व्हायचं, अरे जब पूछेंगे देखा जायचं, तर नाही तसं ना. कायदा केलाय, पण आता ह्याची अंमलबजावणी म्हणजे ह्याचा इफेक्ट तेव्हाच येईल जेव्हा कोणतरी तसं करेल ना. तुमच्याकडे अशा केसेस भरंभार येतात, असं नाही होणार. थांबूया.